पैलवान पंडित भाऊ कोळेकर यांचे पिताश्री वसंतदादा कोळेकर प्रगतशील शेतकरी यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते। जुनी ज्येष्ठ मंडळी पायजामा शर्टाने धोत्रातली मंडळी मैदानावरती आली। मैदान भरल्यासारखं वाटायला लागलं। पंडित भाऊ मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हते, तेव्हा सुद्धा काळ भरून आताचा उत्सव ही मंडळी पार पाडत होती। त्यांनी जपले म्हणून आपण वाढवतोय, टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी। आणि इकडं हुजैबा पटेल साईबाबा कुस्ती संकुलन शिरगाव वस्ताद नागेश राक्षे यांचा पट्टा विजय झाला। तुषार देशमुख हात वर करा। राष्ट्रीय स्पर्धेतला पदक विजेता, महाराष्ट्र केसरीचा सुवर्ण पदक विजेता आणि प्रतीक वरपे मामासाहेब मोळ कुस्ती संकुलन एक तगडी कुस्ती चालू होते, काळापक कुस्ती चालू करा। अमान पाटील आदित्य काळभोर गदेवरची कुस्ती लागणार। अमान पाटील आदित्य काळभोर लोणी काळभोर पहिला अपकार। अमान पाटील आदित्य काळभोर दुसरा अपकार। विक्रम भोसले सौरभ शिंदे आणि एक नंबरला लढणारे पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आणि माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान आखाड्यावरती येत आहे। हलगीवाले चला पैलवान आणि त्यांच्या समवेत जरा आवाज वाढवा की जरा। युवा महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय भाऊ गरुड आखाड्यावरती येत आहेत। एक नंबरच्या लढणारे दोनही पैलवान असवले सर। दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे या मैदानावरती एक नंबरला लढणारे पैलवान आणि त्यांच्या समवेत युवा महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड उपस्थित होतात। त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत या मैदानाचे संकल्पक पैलवान पंडित भाऊ कोळेकर। आज वाघ सिंहाची लढत लागणार, कोण कुणावरती भारी पडणार याचा फैसला पुढच्या काही तासांमध्ये लागणार। शाबास तुषार देशमुख घिस्सा ओढला होता। दादा शेळके महाराष्ट्र केसरी ज्यानं लाल शर्ट परिधान केलेला आहे आणि माऊली कोकाटे ज्यानं पांढरा शर्ट परिधान केलाय। हो दादा शेळके लाल शर्ट परिधान केलेला दादा जरा हात वर करा। एका मेंढपाळाचा पोरगा अत्यंत गरीब घरात येऊन गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला, कर्जत अधिवेशनाला। टाळ्या करा त्या पोरासाठी। आणि त्याच्या समवेत लढणारा पैलवान माऊली कोकाटे हनुमानाकडेला सराव करणारा उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अर्जुन हनुमानाकडला वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा 1,51,000 रुपये इनामावरती